हॅलो गाईज, मी तुम्हाला MPSC गट क द्वारे कोणते अभ्यासक्रम कसा प्रकार वेळापत्रक कसं आहे एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो. बघा कशा प्रकारे मी थोडं लिहिलेलं बघा. कसं बघा वेळापत्रक MPSC तलाठी MPSC गट क. बघा विषय, प्रश्नसंख्या, उपघटकानुसार प्रश्नांची विभागणी. बघा पहिला बघू आपण इतिहास हा विषयामध्ये तुम्हाला MPSC गट क साठी 10 प्रश्न येतील. 10 प्रश्नामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या इतिहासावर 7 किंवा 8 प्रश्न येतील. आधुनिक भारताच्या इतिहासावर 2 किंवा 3 प्रश्न येतील. पुढे बघा भूगोल हा 10 प्रश्नाचा संख्या राहतील. 10 प्रश्न येतील कमसे कम भूगोलवर, आणि त्या भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल राहील. महाराष्ट्राच्या भूगोलवर 7 ते 8 प्रश्न येतील. भारताच्या भूगोलवर 2 ते 3 प्रश्न येतील. राज्यशास्त्र 15 प्रश्न. राज्यशास्त्रावर 15 प्रश्न हा महत्त्वाचा टॉपिक आहे. 15 प्रश्न येतील. याच्यामध्ये मुख्य संविधान, पंचायत राज हे 2 महत्त्वाचे प्रमुख घटना असतील, आणि मुख्य संविधानावर 12 ते 13 प्रश्न येतील, आणि पंचायत राजवर 2 ते 3 प्रश्न येतील किंवा 5 पण येऊ शकतात. पुढचं बघा अर्थशास्त्र या विषयावर 15 प्रश्न राहतील. अर्थशास्त्र विषयावर 15 प्रश्न राहतील. अर्थशास्त्र सिलेबसमध्ये जे घटक दिलेले आहेत त्यावर आधारित 12-13 प्रश्न, आणि चालू घडामोडीवर संबंधित अर्थशास्त्रामध्ये इतर अर्थशास्त्र घटक 2 किंवा 3 प्रश्न येतील. पुढचा विषय आहे विज्ञान हा 15 प्रश्न. विज्ञानावर 15 प्रश्न राहतील. त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र 3 प्रश्न राहतील, रसायनशास्त्रावर 3 प्रश्न राहतील, जीवशास्त्रावर 3 प्रश्न, वनस्पतीशास्त्रावर 3 प्रश्न, आरोग्यशास्त्रावर 3 प्रश्न. अशा प्रकारे सगळ्या याच्यावर विज्ञानावर 3 प्रश्न राहतील. टोटल 15. गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषय मिळून 20 प्रश्न राहतील. 20 प्रश्नामध्ये गणितमध्ये 8 ते 10 प्रश्न राहतील, आणि बुद्धिमत्तामध्ये 10 ते 12 प्रश्न राहतील, किंवा या दोनमध्ये समांतरेच प्रश्न राहतील. चालू घडामोडी 15 प्रश्न टोटल. चालू घडामोडी कसे करायचे? गेल्या एका वर्षातील चालू घडामोडी हे करायचं द एंड. अशा प्रकारे तुम्ही MPSC गटचा अभ्यास नियोजन करू शकता चांगल्या प्रकारे, आणि सोडू शकता. ओके, बाय.